नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण यापूर्वीच्या तासाला भाषासूत्रम 2 यामधील धातूंचा जो दुसरा समूह आहे, त्या दुसऱ्या समूहातील काही धातूंची रूपं आपण बघितलेली होती. ही जी रूपं आहेत, ही रूपं पाठांतरासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. आपल्याला प्रश्न 5व्या मधील धातू तालिका पोरं येतं. यामध्ये तुम्हाला भाषासूत्रम 2 मधील ही रूपं विचारली जातील. पाठीमागच्या तासाला या वेळेला तुम्हाला गृहपाठ सांगितला होता की ही जी द्वितीय समूहातील जी धातू आहेत त्या धातूंची रूपं आपण वहीमध्ये लिहून घ्या, कारण की या 3 पृष्ठावर असणारे जी धातू आहेत ह्या धातूंचीच रूपं आपल्याला बहुतेक शक्यतो आपल्याला विचारताना ह्या 3 पृष्ठावरीलच रूपं विचारली जातात. आणि त्याचबरोबर पाठांमध्ये आलेली जी रूपं आहेत त्या रूपांचा देखील या प्रश्नामध्ये समावेश केलेला आहे. त्यामुळे आपण या 36-37 या पृष्ठांवरील 35, 36, 37 या पृष्ठावर जी धातूंची रूपं दुसऱ्या समूहात आलेली आहेत ते आपण बघणं गरजेचं आहे. आज आपण याच पृष्ठाच्या पाठीमागं पृष्ठ क्रमांक 35 वर या दुसऱ्या गणातील जी धातू आहेत त्या धातूंची रूपं वाक्यांमध्ये कशी वापरली गेलेली आहेत, कशी वापरता येतात याविषयी एक वेगळा पाठ आपण पाहणार आहोत. त्या पाठाचं नाव जे आहे ते व्हॉट्सॲप गणालापः. संस्कृत भाषेबद्दल काही लोकांचं मत असं की ही पौराणिक भाषा आणि या भाषेमध्ये शक्यतो पौराणिक वाङ्मयच आढळतं, पण असं नाही. सध्याच्या कालावधीमध्ये अत्यंत प्रचलित असणारा जो व्हॉट्सॲप हे ॲप आहे, हे ॲप ज्याप्रमाणे आपण मराठी, इंग्रजी किंवा अन्य भाषांमध्ये वापरू शकतो, तसं हे जे ॲप आहे ते आपण संस्कृत भाषेचा वापर करून देखील त्याचा वापर करू शकतो आणि त्याचा एक उत्तम असे नमुना आपल्यासमोर या पाठामध्ये सादर केलेला आहे. आता या पाठाविषयीची परीक्षेच्या दृष्टिकोनातून या पाठावर आपल्याला सहजपणे आपल्याला एखादा प्रश्न विचारला जाईलच असं नाही, परंतु यामध्ये जी रूपं दिलेली आहेत ही रूपं मात्र अत्यंत महत्त्वाची आहेत. ही जी सर्व रूपं आहेत ती सर्व रूपं दुसऱ्या समूहातील, द्वितीय समूहातील द्वितीय, तृतीय, पंचम, सप्तम, अष्टम, नवम या गणातील धातू यामध्ये दिलेले आहेत. त्यांची जी रूपं आहेत ती रूपं देत असताना सुद्धा वेगवेगळ्या लकारांमध्ये दिलेत. म्हणजे लोट लकार असेल, लट लकार असेल, लंग लकार असेल, त्याचबरोबर लुट लकाराची रूपं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. ही जी रूपं आहेत ही रूपं पाहण्यापूर्वी आपण यांचा नेमका वापर कसा केलाय आणि आपण त्याचा अभ्यास कसा करायचा बघा. तुम्हाला इथं हायलाइट केलेली जी सर्व धातूंची रूपं आहेत ही धातूंची रूपं सलग लिहायचीत. ही हायलाइट केलेली जी धातूंची रूपं आहेत ती या पाठामध्ये 17 रूपं आपल्याला आहेत. 17 रूपं आहेत. काही धातूंची रूपं जी आहेत ती 2-2दा आलेली वेगवेगळ्या लकारांमध्ये. तर यांचा अभ्यास देखील आपण करायचा आहे. कदाचित आपल्याला प्रथम सत्रासाठी मात्र याच्यातील आपल्याला रूपं विचारली जाणार आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करायचा आहे. आपण प्रारंभी या पृष्ठावरचा भाग यामध्ये नेमकी चर्चा कोणती आहे, कोणता संवाद एकमेकांबद्दल चाललेला आहे, तर हे आहेत हे आपल्यासारखेच विद्यार्थी आहेत आणि ते विद्यार्थी त्यांना जी माहिती मिळालेली आहे सहलीविषयी, त्या सहलीविषयीची माहिती त्यांचा जो ग्रुप आहे त्या विद्यार्थ्यांचा, त्या ग्रुपमध्ये यांचा संवाद चाललेला आहे. यामध्ये अमेय, सानिका, आर्या, अदिती, पार्थ, आदित्य, सानिका, अमेय इत्यादी विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचा संवाद या ठिकाणी चाललेला आहे. यामध्ये देत असताना वाक्य अत्यंत छोटे आहेत, परंतु त्यांचं भाषांतर वगैरे जे आहे ते मात्र आपण काळजीपूर्वक बघायचं आहे. बघा, रम्य संस्कृतम लकार जगतम,
दुसरा जो समूह आहे त्यामध्ये दुसऱ्या समूहातील लट लकार, लंग लकार, लोट लकार, त्यानंतर लुट लकार यांची रूपं या पाठामध्ये आपल्याला आढळतात. ती जी रूपं आहेत ती आपल्या या पाठामध्ये व्हॉट्सॲप गाणालाप या संवाद उतार्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा संवाद उतारा आपल्याला द्वितीय विभागामध्ये विचारला जाणार नाही, तर त्याच्यातील जी धातूंची रूपं आहेत ती मात्र आपल्याला अन्यत्र विचारली जाऊ शकतील. सूचनेनुसार वाक्यांमध्ये बदल करा. त्याचबरोबर तालिका पूर्ती करा, याच्यासाठी आपल्याला विचारलं जाईल. वार्तालाप कसा आहे बघा. शृण्वन्तु शृण्वन्तु अस्मिन् वर्षे पर्यटनार्थं वयं सर्वे ताडोबा अभयारण्यं यामः इति निश्चितम. हा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी सर्व ग्रुपमध्ये सुरुवातीला एक माहिती देतो की आपली जी शाळेची जी सहल आहे ती सहल ताडोबा या अभयारण्यामध्ये जाणार आहे असे निश्चित झालेले आहे. याचा अर्थ बघा, ऐका ऐका या वर्षी पर्यटनासाठी आपण सर्वजण ताडोबा या अभयारण्याला जात आहोत असे ठरले आहे, निश्चित झाले आहे. आता या संवादामध्ये कोणता धातू आलाय? तुम्हाला प्रत्येक संवादामध्ये ज्या धातूंची रूपं आलेली आहेत ती तुम्हाला शेवटी दाखवली जाणार आहेत. बघा, पहिलंच जे रूप आहे ते शृण्वन्तु. मूळ धातू त्यातला आहे श्रु 5 परस्मैपद. अस्मिन् धातोः लोट लकारस्य प्रथम पुरुषस्य बहुवचनं वर्तते. पुनः एकवारं शृणोतु. शृण्वन्तु शृण्वन्तु श्रु 5 परस्मैपदी अस्य धातोः लोट लकारस्य प्रथम पुरुषस्य बहुवचनं वर्तते. म्हणजेच हे आज्ञार्थाचं रूप आहे. ते प्रथम विभक्ती प्रथम पुरुषाचं ते बहुवचन आहे. पहिला संवाद जो आहे तो बहुतेक आपल्याला लक्षात आला असेल. पुन्हा एकदा त्याचं भाषांतर बघूया. शृण्वन्तु शृण्वन्तु अस्मिन् वर्षे पर्यटनार्थं वयं सर्वे ताडोबा अभयारण्यं यामः इति निश्चितम. ऐका ऐका या वर्षी पर्यटनासाठी आपण सर्वजण ताडोबा या अभयारण्याला जात आहोत असे ठरलेले आहे. दुसरा संवाद बघा, यावर आम्ही काय म्हणतो, त्वम कथम अजानाः. ही जी बातमी आहे ताडोबा अभयारण्यामध्ये जाण्याची, याविषयी आमेयला शंका आहे की हे तू कसं जाणलंस. त्वम कथम अजानाः, त्याचं भाषांतर अमेय, तुला कसे कळले. आता या वाक्यामध्ये आलेलं रूप बघा, अजानाः हा ज्ञा 9व्या गणाचा धातू आहे, उभयपदीचा आहे. या धातूचं लंग लकाराचं मध्यम पुरुषाचं एकवचन आहे. कारण की तो अमे त्या विद्यार्थ्याला म्हणतोय की हे अमे त्वम कथम एषा वार्ता शृणवतो. ही तू वार्ता जी आहे तू ऐकलीस कशी. अजानाः तुला हे कसं माहिती, कसं कळालं तुला. याच्यामधील धातू महत्वाचा आहे बघा. अजानाः ज्ञान 9व्या गणाचा आहे, उभयपदीचा आहे. अस्य धातोः लंग लकारस्य तथा अनद्यतन भूतकाळ प्रथम भूतकालस्य मध्यम पुरुषस्य एकवचनं वर्तते. यानंतरचा जो संवाद आहे तो विद्यार्थी त्यावर आमेयचा जो प्रश्न आहे त्याच्यावर तो उत्तर देतो. अन्य कक्षा छात्राः तथा ब्रुवते अध्यापक कक्षे अपि तथा चर्चाम अशृण्वम. अन्य कक्षाः छात्राः संधी आहे बघा. अन्य कक्षेतील अन्य वर्गातील विद्यार्थी तथा ब्रुवते त्याप्रमाणे बोलतायत, सांगतायत, चर्चा चाललेली आहे. तसेच आणखीन या बातमीला दुजोरा कशामुळे मिळालाय तर अध्यापक कक्षे अपि, शिक्षकांच्या कक्षामध्ये सुद्धा अशा प्रकारची चर्चा ऐकायला मिळाली असं त्या विद्यार्थ्यानं आम्हाला त्याच्याबद्दल माहिती दिली. त्याचं भाषांतर बघूया. इतर विद्यार्थी म्हणजे इतर वर्गातले विद्यार्थी कसे म्हणतात. तसेच
शिक्षकांच्या खोलीतही तशीच चर्चा मी ऐकली. यामध्ये दोन धातूंची रूप आलीत बघा. पहिला आहे ते ब्रुवते. यामध्ये ब्रू दोन उभयपदीचा धातू आहे. वचे धातूचा अर्थ देखील बोलणे आणि ब्रू धातूचा अर्थ देखील बोलणे. वचे धातू हा परस्मैपदी आहे, पण ब्रू हा धातू उभयपदी आहे दुसऱ्या गणाचा. अस्य धातु हो लंलकारस्य प्रथम पुरुषस्य बहुवचनम वर्तते. तथा दुसरा जो आहे तो अशृण्वम. श्रु धातूचं इथं ब्रुवते याचं जे रूप आहे ते लट लकाराचं रूप आहे बघा. इथं लंग लकाराचं झालेलं आहे, इथं लट लकाराचं रूप पाहिजे होतं. आणि दुसरं जे रूप आहे ते अशृण्वम. यामध्ये सुद्धा धातू श्रु पाचव्या गणाचा आहे, परस्मैपदीचा. अस्य धातु लंग लकारस्य उत्तम पुरुषस्य एकवचनम. कारण की उत्तम पुरुष का, तर तो विद्यार्थी जो आहे माहिती देणारा, तो विद्यार्थी स्वतःबद्दल माहिती सांगतोय म्हणून हे उत्तम पुरुषाचे एकवचन आहे बघा. अशृण्वम. श्रु धातू पाचव्या गणाचा आहे, या धातूचं ते लंग लकाराचं उत्तम पुरुषाचं एकवचन आहे. या संवादाचा अर्थ पुन्हा एकदा बघा. संवाद बघा. अन्य कक्षा छात्राः तथा ब्रुवते. दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थी तसे म्हणतात. अध्यापक कक्षे अपि तथा चर्चाम अशृण्वम. आणि शिक्षकांच्या खोलीतही तशीच चर्चा मी ऐकली. पुढचा संवाद बघा. यावर या विद्यार्थ्याने जी माहिती दिली त्यावर सानिका नावाची विद्यार्थिनी त्याला दुजोरा देते की जर असं असेल, म्हणजे इतर वर्गातील ही मुलं चर्चा करतायत आणि शिक्षकांच्या खोलीमध्ये ही चर्चा चालते, याचा अर्थ तव वचनम सत्यम वर्तते. सानिका म्हणते तर ही सत्यवचनम. तर मग तुझे सांगणे हे खरेच आहे, तुझे बोलणे खरंच आहे, तुझ्या जवळची बातमी ही खरीच आहे. त्यानंतर आर्या नावाची जी विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीने पण या गोष्टीला दुजोरा दिला आणि त्याचबरोबर तिनं देखील सहलीला येण्याची अनुमती तिनं दिलेली आहे. अहम अवश्यम यामी. यामी यामध्ये दोन परस्मैपदीचा धातू जो आपण 9वी मध्ये बघितला होता, या दोन परस्मैपदी जाणे अशा अर्थाचा, ते लटलकाराचं उत्तम पुरुषाचं एकवचन आहे. अहम अवश्यम यामी. मी अवश्य येईन. यामीचं रूप बघा. या दोन परस्मैपदी अस्य धातोः लट लकारस्य उत्तम पुरुषस्य एकवचनम वर्तते. त्यानंतर अदिती नावाची जी विद्यार्थिनी आहे, ही अदिती नावाची विद्यार्थिनी याप्रमाणे सानिका आर्या यांच्याप्रमाणेच या गोष्टीला परवानगी देते की मी देखील या सहलीला अवश्य येईन. परंतु तिने सांगताना कसं सांगितलं बघा. यदि सर्वे आयाति चेत अहम अपि एमि. यदि सर्वे आयांती. मगाच्या संवादामध्ये या धातू होता, या धातूचा अर्थ जाणे, तर आ अधिक या धातूचा अर्थ येणे. इथं विरुद्ध अर्थाचा जो धातू आहे, जसं गम धातूचा अर्थ जाणे, परंतु आ अधिक गम धातूचा अर्थ येणे. गम धातूला समानार्थी धातू म्हणून आपण वापरतो. या धातूचा अर्थ जाणे, तर आ अधिक या धातूचा अर्थ येणे. चेत अहम अपि एमि. तर मी देखील येईन. बघा अदिती. सर्व येत असतील तर मीही जाईन. यामध्ये ई धातू आहे बघा. ई दोन परस्मैपदीचा. ई धातूचा अर्थ जाणे, दोन परस्मैपदीचा आहे, म्हणून सर्व येत असतील तर मीही जाईन. एमीचं रूप बघा. ई दोन परस्मैपद अस्य धातोः लट लकारस्य उत्तम पुरुषस्य एकवचनम वर्तते. पुन्हा संवाद बघा. अदिती. यदि सर्वे आयन्ति. यदि सर्वे छात्राः आयन्ति चेत अहम अपि एमि. जर सर्व विद्यार्थी येत असतील तर मीही जाईन. ई धातूचा अर्थ जाणे. पुढचा संवाद बघा. अद्य आरंभे एव सिद्धताम कुर्मः. जो विद्यार्थी आपल्याला माहिती देतोय
तो सांगतो की आजपासूनच अद्य आरभ्य, आजपासूनच अधिक र भ धातू आहे बघा, पासून, अद्य म्हणजे आज, आजपासून हे लेबंताव्य बघा, एव, एव शब्द च दर्शवतो, आजपासूनच, सिद्धता, सिद्धता म्हणजे तयारी, तयारी, कुर्मः आपण करायला सुरुवात करूया. इथं जे आहे ते उत्तम पुरुषाचं बहुवचन बघा. यामध्ये धातू जो आहे तो क्रू 8 उभयपदीचा आहे. आतापर्यंत आपण 9व्या गणाचा धातू, दुसऱ्या गणाचा धातू, 5व्या गणाचा धातू असे धातू बघितले. हा जो आहे तो 8व्या गणाचा धातू आहे. याचा अर्थ बघूया. आजपासूनच तयारी करूया. रूप बघा, हे 8वं रूप आहे. कुर्मः, क्रू 8 उभयपदी, अस्य धातोः लट लकारस्य उत्तम पुरुषस्य बहुवचनम वर्तते. कारण की हा विद्यार्थी सर्वांना उद्देशून म्हणतो, आपण सर्वजण आजपासूनच तयारी करूया. इथं कर्ता जो आहे तो वयम असा आहे. वयम अद्य आरभ्य एव सिद्धतां कुर्मः. आपण सर्वजण आजपासूनच तयारी करूया. आपण ज्यावेळेला अशा प्रकारची वाक्य येतो त्यावेळेला व्याकरण दृष्टिकोनातून पाहायचं. ज्यावेळेला क्रियापद ज्या पुरुष आणि ज्या वचनामध्ये असतं त्याप्रमाणे कर्ता कोणता आहे हे संस्कृतमध्ये बऱ्याच वाक्यांमध्ये आपल्याला कर्ता अध्यावृत दिसतो. त्यावेळेला अध्यावृत कर्ता कोणता आहे हे मात्र आपण शोधणं गरजेचं आहे. जसं की इथं बघा, कुर्मः हे उत्तम पुरुषाचं बहुवचन असेल तर मग कर्ता कोणता असेल तर अहम एकवचन, आवाम द्विवचन, तर वयम बहुवचन. म्हणून इथं वयम अद्य आरभ्य एव सिद्धतां कुर्मः. आपण आजपासूनच तयारी करूया. पुढचा संवाद बघा. आर्या, आर्या ही जी विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीची तयारी थोडीशी या सहलीसाठी जास्तच आहे बघा. हिनं तयारी लगेच काय दर्शवली होता. ह्या ज्या विद्यार्थी आहेत हे सर्व विद्यार्थी जवळपास आपल्या विचाराला थोडेफार अगदी जवळपास फिरकणारे असे विद्यार्थी आहेत की आपण प्रत्येक मनुष्य हा उत्सवप्रिय असतो. मनुष्य हा खलु उत्सवप्रिय हा, कालिदासाने हे सांगून ठेवलंय. त्याप्रमाणे हे विद्यार्थी देखील कसे आहेत, उत्सवप्रिय हा असे आहेत. मग अशा प्रकारची बातमी ऐकल्याबरोबर यापूर्वी आम्ही आदिती यांनी जसा आनंद व्यक्त केला, सानिका यांनी जसा आनंद व्यक्त केला, तसं आर्यानं पुढची तयारी दर्शवली. ती म्हणजे अहम कंदुकम जालयष्टिकाम यष्टिकंदुकौ अपि आनयामी. ह्या गोष्टी सुद्धा मी आणते. आता काय काय आणते बघा. कंदुकम म्हणजे चेंडू, जालयष्टिका म्हणजे आपण बॅडमिंटन वगैरे खेळतो त्यासाठी असणारी जी जाळीची काठी म्हणजेच रॅकेट आपण ज्याला म्हणतो ती रॅकेट. यष्टी कंदुकौ, यष्टी म्हणजे स्टंप आणि कंदुक म्हणजे चेंडू, चेंडू फळी आपण ज्याला म्हणतो, बॅट बॉल घेऊन आनयामी आणते. यामध्ये अधिक नि धातू आहे. नि धातू जो आहे तो एक उभयपदीचा आहे. भाषांतर बघू याचं. आर्य काय म्हणतो का, मी चेंडू, रॅकेट, स्टंप इत्यादी आणते. त्यानंतर पुढचा संवाद बघा. पुढचा जो संवाद आहे तो पार्थ. पार्थ जो आहे तो आपली भूमिका इथं सांगतोय बघा. अहम टोपिकाम क्रीणामी, मी टोपी विकत घेतो. क्री धातू आहे बघा. नवीन धातूची इथं ओळख आपल्याला कदाचित होईल. अहम टोपिकाम क्रीणामी, मी टोपी विकत घेतो. बघा याचा अर्थ बघा. पार्थ, मी टोपी विकत घेतो. यामध्ये आहे क्री धातू. आता हा जो क्री धातू आहे तो 9व्या गणाचा आहे, परस्मैपदीचा आहे आणि त्याचं ते उत्तम पुरुषाचं एकवचन आहे. लट लकाराचं स्वरूप आहे आणि ते उत्तम पुरुषाचं एकवचन आहे. पुन्हा एकदा बघा, धातू व्यवस्थित लक्षात ठेवा. क्री 9व्या गणाचा परस्मैपदी. हा धातू आपल्याला अमूल्यम कमलम या पाठामध्ये झालेला आहे.
यावर आदित्य जो आहे तो आदित्य काय म्हणतो, आदित्यचा स्वभाव आणि आदित्यची स्वभाव वैशिष्ट्य या त्याच्या 2-3 वाक्यांमधून आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा जो आहे तो विद्यार्थी हा थोडासा खुशमस्करी आहे, या अनेक गोष्टींचा आनंद घेणारा आहे. आणि तो या वाक्यावरून कसा आहे हे लक्षात येईल बघा. अपूपम लाजान सुपिष्टकानी अपि क्रीणामी चाकलेहान अपि गृहान. यामध्ये हे 2 धातू आपल्याला बघायचे, क्रीणामी आणि गृहान. यामध्ये क्री धातू झालेला आहे. ग्रह गृह नव्यगणाचा तो 9वी मध्ये आपण बघितलेलाच आहे, त्याची रूप आपण नंतर बघूया. पण तत्पूर्वी तो जो आदित्य आहे, आदित्य कोणकोणत्या वस्तू खरेदी करणार आहे बघा. अपूपम तर संस्कृत भाषेमध्ये अपूप हा शब्द हा अनारसे आपण जे दिवाळीला बनवतो ते अनारसे होय, परंतु इथं जो अर्थ घेतलेला आहे तो म्हणजे केक. कारण की अनारसा हा प्रवासामध्ये खाण्यासाठी विद्यार्थी वापरत नाहीत, तर केक वापरतात, म्हणून तिथं केक असा देखील अर्थ अपूप या शब्दाचा आहे. त्यानंतर लाजान तर लाजान, लाजा या शब्दाचा अर्थ लाह्या, आणि म्हणून प्रवासामध्ये आपण पॉपकॉर्न किंवा लाह्या इत्यादी, इथं शब्द जो आहे तो पॉपकॉर्न असा वापरलाय, लाह्या असा शब्द वापरला तरी चालण्यासारखा आहे. पॉपकॉर्न. सुपिष्टकानी, पिष्टक म्हणजेच पीठ, सूप असं पीठ की जे चांगल्या प्रकारे तयार केलेलं आहे, अशा प्रकारे या शब्दाचा अर्थ आहे. आणि म्हणून त्याला बिस्किटे, आपण त्यालाच काय म्हणतो, बिस्किटे. अपि म्हणजे सुद्धा. क्रीणामी, आता इथं खरेदी कर असं नव्हे, तर अहम क्रीणामी, मी विकत घेतो. यामध्ये बघा इथं थोडासा बदल आहे बघा. इथं क्रीणामी असं नसून क्रीणही असं आहे, म्हणजे तो दुसऱ्याला सांगतोय. इथं लिहिताना याच्यामध्ये थोडीशी चूक आहे बघा. इथं क्रीणामी याच्याऐवजी क्रीणही असं आहे, कारण की ते लोट लकाराचं मध्यम पुरुषाचं एकवचन आहे. आणि ते गृहान हे जे रूप आहे ते सुद्धा लोट लकाराचं मध्यम पुरुषाचं एकवचन आहे. त्यामुळं क्रीणही असं इथं रूप वाचा. आदित्य काय म्हणतो, केक, पॉपकॉर्न, बिस्किटे सुद्धा खरेदी कर. म्हणजे जो विद्यार्थी पार्थ म्हणाला होता की मी टोपी विकत घेतो, त्याला आदित्य म्हणतो की तू आता ह्या गोष्टींची देखील खरेदी कर. तसेच चॉकलेट सुद्धा खरेदी कर. गृहान म्हणजे घे, चॉकलेट सुद्धा घे. रूप बघूया. इथं क्रीनीही, इथं थोडासा बदल लक्षात घ्या. क्रीनीही, क्री 9व्या गणाचा आहे, परस्मैपदी धातू आपण यापूर्वी बघितलाय. अस्य धातु लोट लकारस्य मध्यम पुरुषस्य एकवचनम भवति. हे मध्यम पुरुषाचे एकवचन, म्हणजे हा जो आदित्य आहे तो पार्थला म्हणतोय, हे लक्षात ठेवा की पार्थला म्हणतोय की तू ते विकत घे. क्री धातूचा अर्थ विकत घेणे, म्हणजे क्री धातूचं ते मध्यम पुरुषाचं एकवचन आहे. त्याचबरोबर दुसरं जे रूप आहे ते म्हणजे गृहान. यामध्ये ग्रह गृह असा धातू आहे. खरं तर हा 9व्या गणाचा उभयपदी आहे. इथं तो चालवलेला आहे तो परस्मैपदी चालवला आहे, म्हणून हे मध्यम पुरुषाचं एकवचन आहे. दोन्ही जे आहे ती मध्यम पुरुषाचीच एकवचन आहे, कारण की तो आदित्य त्या पार्थला म्हणतोय, म्हणून ज्याच्याशी बोलायचं तो शब्द जो आहे किंवा ती जी वाक्यरचना असते ती मध्यम पुरुषाची असते. पुढचं वाक्य बघूया. यावर सानिका जी आहे ती सानिका काय म्हणते. आता ही सानिका मात्र त्या आदित्यला टोमणे मारते, कारण की आदित्यने ज्या वेळेला पार्थला सांगितलं की हे खरेदी कर ते खरेदी कर, यावर या सानिकानं लगेच त्या आदित्यला एक टोमणा मारलाय. काय म्हटली बघा, आदित्य तू सर्वदा खादनविषयी एव ब्रवीती. खादनविषयी, खाण्याविषयीच, एव ब्रवीती बोलतो. अतः एव पिनह, पिनह म्हणजेच जाडजूड झालेला आहे. बघा, पिनह म्हणजे जाडजूड झालेला आहे. अर्थ बघा, सानिका काय म्हणते, आदित्य तर नेहमी खाण्याचीच बोलत असतो, म्हणूनच तो जाड्या झाला आहे. पिनह, पिन म्हणजे जाडा, जाडजूड झालेला आहे. नेहमी तो खाण्याविषयी बोलतो. न कळतीनं सानिकानं त्या
आदित्यचा चिमटा काढलेला आहे बोलण्यातून. यामधील रूप बघा, ब्रवीती हे रूप आहे. यामधील धातू जो आहे तो आपल्या परिचयाचा आहे. ब्रू दुसऱ्या गणाचा आहे, उभयपदीचा आहे. अस्य धातोः लट लकारस्य प्रथम पुरुषस्य एकवचनं भवति. हे आहे ते लट लकाराचं प्रथम पुरुषाचं एकवचन आहे. कारण की हे सानिका त्या आदित्यविषयी बोलते. ज्या वेळेला करता तिसऱ्या विषयी बोलत असतो त्यावेळी ती वाक्यरचना प्रथम पुरुष असते. म्हणून पुन्हा एकदा दाखवतो बघा, ब्रू दुसऱ्या गणाचा आहे, उभयपदी आहे. तर तो परस्मैपदी चालवलेला आहे. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, यावर आदित्य जो आहे तो आदित्य देखील शांत बसलेला नाही. सानिकानं त्याच्याविषयी जे वक्तव्य केलं त्यावर आदित्य काय म्हणतोय बघा, भवतु भवतु तर्हि अहम एकाकी एव भोक्षे. तर मग मी एकटाच खातो. बघा, जर तुम्ही अशा प्रकारे मला नाव ठेवत असाल तर मी एकटाच खातो. न दास्यामी कस्मयापि, मी कोणालाही देणार नाही. भाषांतर बघण्यापूर्वी याच्यामध्ये दोन रूप आली बघा, दुसऱ्या धातूंच्या समूहातील भोक्षे आणि दास्यानी. बघूया आपण ती रूप कशी आहेत, अर्थ बघूया. आणि असू दे भवतु, भूभव धातूचं ते लोट लकाराचं प्रथम पुरुषाचं एकवचन भवतु, असू दे. त्या सानिकाला तो म्हणतोय असू दे असू दे, तर मी एकटाच खाईन. हे जे आणलेले पदार्थ असतील पार्थनं विकत आणलेले ते मी एकटाच खाईन, इतर कोणालाही काहीही देणार नाही, असं तो आदित्य म्हणतो. यामधील दोन्ही रूप बघा, भोक्षे यामध्ये मूळ धातू आहे तो भुज आहे, तो आहे 7व्या गणाचा. आतापर्यंत आपण 8व्या 9व्या दुसऱ्या तिसऱ्या गणातील धातू बघितले. हा जो आहे तो 7व्या गणातील धातू आहे. अस्य धातू हो लुट लकारस्य, लुट लकार म्हणजेच काय तर द्वितीय भविष्यकाळ. द्वितीय भविष्यकाळाच्या रूपांचा परिचय आपण पाठीमागच्या तासाच्या वेळेला बघितला आणि त्यावेळी प्रत्यय देखील तुम्हाला दिले होते की लट लकाराची रूप जे आहेत ज्यांना पाठ असतील त्याची लुट लकाराची रूप आपल्याला लगेच पाठांतर करता येतील किंवा लक्षात राहतील. कारण की त्याच्या पुढे काय जोडायचं, फक्त समजा तितह अंत्य असेल तर त्याच्या पुढे से जोडायचं आहे. सेती सेतह सेंती. मग तुम्हाला की इथं से कुठं आहे तर संधीच्या नियमानुसार, व्यंजन संधीच्या नियमानुसार ते सच क्ष झालेलं आहे, म्हणून इथं भोक्षी असं दिसत आहे. त्यानंतर दास्यामी हे रूप जे आहे ते सुद्धा लुट लकाराचं. यामध्ये दोन लुट लकाराची रूप आलेली बघा, भोक्षे आणि दास्यामी. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्यामी श्यावह श्यामह, स्य जोडलेलं असतं. प्रत्येक प्रत्ययांमध्ये स्य आहे, म्हणून या लुट लकारालाच आणखीन दोन नाव आहेत, ते म्हणजे द्वितीय भविष्यकाळ आणि स्य भविष्यकाळ. दास्यामी मध्ये दा धातू आहे, तिसऱ्या गणाचा आहे, हा उभयपदी आहे. तिसऱ्या गणाचं विकरण धातूचे द्वित्व होणे हे पाठीमागच्या तासावरच्या वेळेला आपण पाहिलेले. अस्य धातु हो दा धातु हो लुट लकारस्य उत्तम पुरुषस्य एकवचनम. दोन्ही रूप जे आहे ती उत्तम पुरुषाचं एकवचन आहे. पुन्हा एकदा समज बघा, भवतु तर्हि अहम एकाकी एव भोक्षे न दास्यामी कस्मयापि. तर मी एकटाच खातो, असू दे तर मी एकटाच खाईन, इतर कोणालाही काहीही देणार नाही. भविष्य काळातील रचना. पुढचं वाक्य अमेयच आहे बघा, अमेय जो आहे तो हा जे ताडोबा अभयारण्य आहे, या ताडोबा अभयारण्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्यामधील सर्वात प्रमुख आकर्षण कोणतं आहे, काय नेमकं बघण्यासारखं आहे, याविषयी बऱ्यापैकी माहिती घेतलेला हा विद्यार्थी आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो, आपण नेहमी म्हणतो की प्रवासाला ज्यावेळेला आपण ज्या ठिकाणी जातोय त्यावेळेला जिथं आपण प्रवास करतोय त्या ठिकाणांची माहिती आपल्याला यथायोग्य पद्धतीनं असणं गरजेचं आहे. बघा, आम्ही काय म्हणतो, व्याघ्र दर्शनम तत्र प्रमुखम आकर्षणम. वाघाचं दर्शन घेणं, वाघ पाहणं हे तिथलं खरं प्रमुख आकर्षण आहे. अहम मम अग्रजात
चित्रग्राहकम प्राप्नोमि. अहम मम, मी, मम अस्मत् सर्वनाम चालू तर षष्ठी विभक्तीचं एक वचन. मी अग्रजात, अग्रज, अग्रज शब्द कसा तयार झाला? अग्र म्हणजे प्रारंभी, ज म्हणजे जन्माला येणारा, आपल्या आधी जन्माला येतो असा तो म्हणजे अग्रज म्हणजे मोठा भाऊ. आणि अग्रजा म्हणजे आपल्यापेक्षा आधी जन्माला आलेली आहे अशी म्हणजे थोरली बहीण. अग्रज, अग्रज या शब्दाचा अर्थ थोरला भाऊ आणि त्याचं पंचमीचं एकवचन बघा. अग्रजात मी माझ्या मोठ्या भावाकडून चित्रग्राहकम हा शब्द तयार झालेला आहे बघा. चित्र म्हणजे इमेज, ग्राहक गृह ग्रह धातू आहे त्यामध्ये बघा. मिळवणे, प्राप्त करणे, संपादन करणे म्हणजेच इमेज किंवा फोटो घेण्याचं जे यंत्र आहे ते म्हणजेच कॅमेरा. प्राप्नोमि त्यामध्ये मूळ धातू आहे प्र अधिक आप, पाच परस्मय पद. त्याचबरोबर करदीपम अपि. करदीप म्हणजे कर म्हणजे हात, दीप म्हणजे दिवा, जो हातामध्ये घेऊन आपण दाखवतो, विजेरी दाखवतो ते म्हणजे बॅटरी आपण ज्याला म्हणतो. याचं भाषांतर बघूया. अमेय, व्याघ्र दर्शन हे तेथील प्रमुख आकर्षण आहे. मी मोठ्या भावाकडून कॅमेरा घेईन आणि विजेरी देखील, विजेरी या शब्दाचा अर्थ बॅटरी, कॅमेरा देखील घेईन आणि विजेरी देखील घेईन. कारण की तिथं असणारं जे वाघांचं दर्शन जे आहे ते प्रमुख आकर्षण आहे आणि म्हणूनच मी तेथे असणारे जे क्षणचित्र आहे ती टिपण्यासाठी माझ्या भावाकडून मी कॅमेराही घेतो आणि त्याचबरोबर प्रसंगी लागणारी विजेरी म्हणजे बॅटरी देखील घेतो. यामध्ये प्राप्नोमि हा धातू आहे बघा. मूळ धातू आहे त्यामध्ये प्र अधिक आप, पाच परस्मैपदी. आपल्याला हा 9वी मध्ये पहिल्या सत्रामध्येच गेलेला होता बघा. प्र अधिक आप धातूचा अर्थ मिळवणे, प्राप्त करणे. हा 5व्या गणाचा आहे परस्मैपदी. अस्य धातू लट लकारस्य उत्तम पुरुषस्य एकवचनम. हे जे आहे ते लट लकाराचं प्रथम पुरुषाचं एकवचन आहे. सोपं रूप आहे बघा. पुढचा संवाद बघा. हा जो संवाद आहे तो ज्या विद्यार्थ्यानं आपल्याला या सर्वाची माहिती दिली की हा जे सहल जी आहे ती सहल कोठे जाणार आहे, त्याच्याविषयीची माहिती कोणाकडून समजली, खात्रीशीर बातमी कशी आहे याविषयी ज्या विद्यार्थ्यानं सांगितलं, तो अमेयला ज्याप्रमाणे सानिकानं त्याला काही चिमटी काढली त्याप्रमाणे हा विद्यार्थी देखील त्या अमेयचे काही त्याच्या बोलण्यातून काही चिमटे काढतोय. कारण की अमेयनं ज्या वेळेला सांगितलं की अशा प्रकारे मला फोटोग्राफीसाठी मी कॅमेरा घेणार आहे, त्यावर तो जो अमेय आहे तो काय म्हणतो का, किंतु अमेय ह्या जागर्ती स एव व्याघ्रम पश्यती. एखादं युनिव्हर्सल ट्रूथ असल्याप्रमाणे तो वाक्य म्हणतो का, ह्या जागर्ती जो जागा राहतो तोच वाघाचे दर्शन घेऊ शकतो किंवा वाघ पाहू शकतो. त्वम तू वर्गे अपि स्वपिशी, तू तर वर्गामध्ये सुद्धा झोपतोस. यामध्ये दोन धातू आलेत बघा, जागर्ती आणि स्वपिशी. तो जो अमेय आहे तो अमेय वर्गामध्ये पण झोपतो, मग या सहलीमध्ये सुद्धा तो झोपेल आणि त्याला अशा प्रकारचं क्षणचित्र टिपता येणार नाही अशी त्याची तो गंमत करतोय. पण अरे अमेय, जो जागा राहील त्यालाच वाघ दिसणार, तू तर वर्गात देखील झोपतोस. अशा प्रकारे अत्यंत सोपा असा संवाद आहे. या संवादामध्ये येणारे जे दोन धातू आहेत ते महत्वाचे आहेत बघा. कदाचित हा धातू आपल्याला पहिल्यांदाच गेलेला आहे, जागृती. यामध्ये मूळ धातू आहे जागृ. जागृ हा दुसऱ्या गणाचा आहे परस्मैपदीचा. तो आणखीन एका गणाचा सांगितला जातो पण तो आपल्याला जो इथं आहे तो दुसऱ्या गणाचा आहे. जागृ या धातूचं ते लट लकाराचं प्रथम पुरुषाचं एकवचन आहे बघा. पुन्हा एकदा संवाद बघा. किंतु अमेय या जागृती स एव व्याघ्रम पश्यती, त्वम तू वर्गे अपि स्वपिशी, तू तर वर्गामध्ये सुद्धा झोपतोस. इथं ठिकाणामध्ये थोडासा दोष आहे,
त्वम यानंतर तू हा शब्द वेगळा पाहिजे, तू तर अशा अर्थाने. पण अरे अमेय, जो जागा राहील त्यालाच वाघ दिसणार, तू तर वर्गामध्ये सुद्धा झोपतोस. अशा प्रकारे आपल्याला या संवादामध्ये, हा संवाद जो आहे तो व्हॉट्सॲपवर झालेला संवाद आहे. या संवादामध्ये जे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद साधत असताना संस्कृत भाषेचा वापर केलेला आहे. संस्कृत माध्यमातून ते एकमेकांशी संवाद साधतायत. आपल्याकडून सुद्धा तशी एक अपेक्षा आहे की विद्यार्थ्यांनी स्वतः काही वाक्यरचना बनवावी, 2 शब्दांची 3 शब्दांची वाक्यरचना बनवावी. आणि असं जर सलग सराव करत राहिलो तर आपल्याला निबंध लिहिणं किंवा वाक्यरचना तयार करणं हे सोपं जाईल. आणि या पाठाचं आणखीन एक वैशिष्ट्य ते म्हणजे या पाठामध्ये दुसऱ्या समूहातील धातूंचे जे 2 समूह आहेत त्यातील दुसऱ्या समूहातील काही धातूंची रूप या संवादामध्ये वापरलेली आपल्याला पाहायला मिळतात. जी 17 ही रूप आहेत, जसं इथं जागृती रूप दिलं आणि त्यानंतर शेवटचं जे रूप आहे ते सोपीशी, सोपं दुसऱ्या गणाचाच धातू आहे हा. या धातूचं ते लोट लकाराचं प्रथम पुरुषाचं बहुवचन आहे. आता इथं हे एक वचन आहे बघा, प्रथम पुरुष मध्यम पुरुषाचं एक वचन आहे. अशा प्रकारे आपण या पाठाविषयी आज आपण इथं माहिती मिळवलेली. आजचा गृहपाठ हा संवाद जसा आहे तसा आपल्या वहीमध्ये लिहून यामध्ये आलेली जी 17 ही रूप आहेत ती 17 ही रूप आपण एकत्र लिहायची. त्यामध्ये कोणता धातू आहे, कोणत्या गणाचा, पदाचा, कोणता लकार आहे आणि कोणत्या पुरुषाचं कोणतं वचन आहे याविषयी जी आहे ती माहिती पूर्ण करायची आणि याचा संवाद देखील लिहायचा आहे. धन्यवाद.